मंडळी नमस्कार. मंडळी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काय गोंधळ घातलेला आहे, म्हणजे तो पहिल्यांदा टेरिफच्या संदर्भात असेल आणि आता H1B व्हिसाच्या संदर्भामधले असेल. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या सरकारच्या मध्ये जो काय गोंधळ निर्माण झालेला आहे, त्यांनी जो काय गोंधळ मनातल्या मनात निर्माण झालाय, प्रशासनामध्ये गोंधळ निर्माण केलाय, यातून त्यांना नेमका काय निर्णय घ्यायचा आहे हे स्पष्ट होत नाहीये. आत्ताच्या घडीला H1B व्हिसावरून त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे म्हणजे अमेरिकन सरकारने स्पष्टीकरण दिलेलं आहे. ह्या स्पष्टीकरणामध्ये ते असं म्हणत आहेत की जो H1B करता नव्याने अर्ज करेल त्याच्यासाठीच हा जो काय आहे $1,00,000 जो दंड आहे किंवा जो काय चार्ज आहे तो लागू होईल. याचा अर्थ आत्ताच्या घडीला जे परदेशी नागरिक अमेरिकेमध्ये वास्तव्य करतात, ज्यांना H1B व्हिसा मिळालेला आहे, त्यांना नूतनीकरणाकरता हे शुल्क भरावे लागणार नाहीये. याचाच अर्थ आत्ता जे भारतीय देखील तिथे आहेत, या भारतीयांना देखील H1B शुल्क भरावं लागणार नाहीये नूतनीकरणाकरता. मात्र नव्याने जे दाखल होणार आहेत, जे होऊ इच्छितात त्यांच्याकरता $1,00,000 म्हणजे साधारणपणे अमेरिकेचे $1,00,000 विचार केला म्हणजे तर भारतीय रुपयाचा जर विचार केला, भारतीय चलनाचा जर विचार केला, तर ते साधारण शुल्क 90 लाखाच्या घरामध्ये जातं आणि हे प्रचंड आहे. अर्थात हे त्या व्यक्तीने द्यायचं आहे का त्याला नेमणूक करणाऱ्या कंपनी द्यायचं आहे, हे अमेरिकन प्रशासनाने त्यांच्यावरती सोडलेलं आहे. मात्र हे परवडणार नाही, हे निश्चितच आहे. आणि त्यामुळे भारतीयांना आता अमेरिकेमध्ये जाणं त्या संधी ज्या आहेत त्या फारशा शिल्लक राहणार नाहीत, हे देखील तेवढंच सत्य आहे. मात्र अमेरिकेने टेरिफचं धोरण जो काय दंड आहे तो लागू केल्यानंतर भारतीयांनी स्वदेशीचा नारा केलेला आहे. म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी आत्ताच्या घडीला नवरात्र सुरू होण्याच्या मुहूर्तावरती जो राष्ट्राला उद्देशून संदेश दिला, या संदेशामध्ये त्यांनी स्पष्टपणे नवरात्रोत्सवाला बचतोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलेलं आहे. स्वदेशीचा नारा दिलेला आहे. स्वदेशी वस्तू वापरा असं सांगितलेलं आहे आणि भारतीय त्याचा किती अवलंब करतील हे कळेलच. मात्र टेरिफचा प्रभाव जो आहे तो कमी करण्याकरता हा जो नारा दिलेला आहे हा उपयोगी पडू शकेल असं काही तज्ञांचं मत आहे. अर्थात त्याचे जे परिणाम आहेत हे काही कालांतरामध्ये जाणवतील. मात्र मुद्दा एवढा शिल्लक राहतो की H1B व्हिसाच्या संदर्भामध्ये ट्रम्पनी जे काय नवीन नियम लागू केलेले आहेत, याच्यामुळे सिलिकॉन व्हॅलीवरती अमेरिकेच्या किती परिणाम होणार आहे. कारण अमेरिकेमध्ये स्वतःचं असं जे मनुष्यबळ आहे त्याला तितकं टॅलेंट आहे का, ते टॅलेंट सिलिकॉन व्हॅलीमध्ये प्रभावी ठरू शकेल का, ते भारतीय किंवा परदेशी नागरिकांची जागा घेऊ शकतील का, हा जो मोठा प्रश्न पडलेला आहे, याचं उत्तर अर्थातच ट्रम्प यांनाच द्यावं लागणार आहे.